ऑक्टोबर 2024 पासून केंद्र सरकारकडून जलजीवन मिशनसाठीचा निधी उपलब्ध झालेला नाही. आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची कबुली. वाढीव टप्पा अनुदान निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांचं शाळा बंद ठेवत आझाद मैदानावर आंदोलन. शिक्षक आमदार जयंत असगावकरांनी शाळांच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची केली मागणी. महायुती सरकारचे घोटाळे बाहेर येतील या भीतीनं विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांची निवड केली जात नाही. इंडिया आघाडीचा आरोप. कोल्हापुरात विरोधी पक्षनेत्यांच्या नेमणुकीसाठी इंडिया आघाडीचं धरणं आंदोलन. चंदगड आजरा गडहिंग्लज तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला एकजुटीनं विरोध करण्याचा सर्वपक्षीय बैठकीत निर्णय. गुरुवारी शक्तीपीठ महामार्गाविरोधात गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार. आणि पावसाचा जोर ओसरला असला तरी जिल्ह्यातील 48 बंधारे अजूनही पाण्याखाली. उद्या बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून वारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार.